सोसायटीचं कार्य पुढे नेण्यासाठी ॲनी बेझंट आपल्या भारतात आलेला बघायला मिळतात. कारण त्यांचा सुद्धा एक प्रकारे सांगायचं झालं तर आपल्या वैदिक संस्कृतीवर खूप जास्त भरोसा होता. मग आपण जेव्हा बघतोय काही जणांना असं वाटतं की ॲनी बेझंट भारतात आल्यानंतर त्या एक प्रकारे थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष झाल्या. नाही, त्या ऑलरेडी थिओसॉफिकल सोसायटीच्या सदस्य होत्या. त्यांना वैदिक धर्माबद्दल खूप जास्त माहिती होती, खूप जास्त त्यांना क्युरिओसिटी होती. ब्लावत्स्की यांच्या मृत्यूनंतर ते भारतात आले आणि त्यांनी एक प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा अड्यार येथे 1891 आल्यात बघा, म्हणून म्हणजे आत्ताही मुख्यालय कुठे अड्यार इथे आहे. अड्यार इथे तिथे आल्यानंतर त्यांनी या पूर्ण समाजाचं व्यवस्थापन सांभाळलं. 1907 पर्यंत मग ब्लावत्स्की नंतर ऑलकॉट हे आपल्याला अध्यक्ष बघायला मिळतात. ऑलकॉट त्यांचा सुद्धा मृत्यू झाल्यानंतर 1907 नंतर त्यांच्याकडे आपल्याला एक प्रकारे सोसायटीचं अध्यक्षपद आलं आणि अल्टिमेटली त्या एक प्रकारे वाराणसी इथे जाऊन काम करायला लागल्या. म्हणूनच त्यांनी बनारसमध्ये हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना केली. हे एवढं सोपं आहे. उगा रँडम आपण कन्फ्यूज व्हायचं नाही, अरे ते आता मद्रासला होत्या मग स्थापना तिथे का केली, हे त्याच्या मागे कारण आहे. आणि हेच म्हणजे इतिहास समजून घेणं, पाठांतर करणं, चर्चा करणं, नोट्स वाचून दाखवणं म्हणजे इतिहास नाही. या संकल्पना जर तुम्हाला जोडता आल्या किंवा तुम्हाला जर योग्य माणसाकडनं जोडून मिळाल्या तर तुमचं पाठांतर सोपं होतं. अल्टिमेटली मगच मार्क मिळतात. कळलं का करायची बॅच याच्यासाठी करायची. ठीक आहे.